नमस्ते. मी रमेश केशवराव खिलारी, गाव भराडी. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. प्रचार अगदी आता शेवटच्या टप्प्याकडे येत आहे. परंतु सगळ्या मायबाप, मतदार बंधू भगिनींसंग बोलावं म्हणून आज मी आपल्या पुढे येत आहे. तसं पाहिलं, मी जरी आज तुमच्या पुढे येत असलो तर 93 सालापासून मी माझ्या सामाजिक राजकीय कामाला सुरुवात केली. 93 सालामध्ये मी भराडी गावामध्ये सामुदायिक विवाह सोहळा असेल, यात्रा कमिटी असेल, याचा अध्यक्ष झालो. आणि त्यानंतर अनेक जबाबदाऱ्या, गावच्या सोसायटीची जबाबदारी असेल, ग्रामपंचायतीची सरपंच म्हणून जबाबदारी असेल किंवा इतर जबाबदाऱ्या, ह्या पूर्णपणे त्या ठिकाणी पेलवल्या. हे सगळं करत असताना मला वास्तविक पाहता सुरुवातीच्या काळामध्ये खरी साथ मिळाली ह्या तालुक्याचे सहकारमर्षी कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील दादा. मी दादांच्या सहवासात त्या ठिकाणी आलो आणि दादांच्या सहवासात आल्यानंतर समाजकारण कसं करायचं आणि समाजाच्या मूलभूत गरजा कशा पार पाडायच्या याचं दादांकडून शिक्षण त्या ठिकाणी मला मिळालं. मला आठवतं आहे 1994 सालचा किस्सा असेल. त्यावेळेस विजयराव कोलते साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि जगताप साहेब म्हणून कृषी अधिकारी होते आणि मला खत औषधाचं दुकानाचं लायसन त्या ठिकाणी काढायचं होतं. आणि मी 2-4 वेळा एलफटे मारले, परंतु माझ्या कामाची त्या ठिकाणी दखल घेत नव्हती. आणि मी निरगुडसरला दादांकडे गेलो, वळसे पाटील दादांकडं, आणि दादांना सांगितलं. दादांनी मग मला ते पुण्याला घेऊन गेले, संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली आणि मला लायसन मिळालं खत औषधं दुकानाचं. परंतु त्या ठिकाणी तास 1.5 तास मला थांबावं लागत होतं आणि दादांना बाकीच्या ठिकाणी जायचं होतं. आणि त्यावेळेस दादांनी मला 20 रुपये दिले आणि म्हणले, तू इथंच बस आणि काहीतरी खा, तोपर्यंत मी बाकीची कामं उरकून माझी आलो. आणि मग परत दादा आले. माझं काम झालं होतं दादांमुळं. आणि मी गाडीमध्ये बसलो. दादाने विचारलं, तू काय खाल्लं? म्हणलं, दादा असं असं खाल्लं. किती पैसे खर्च झाले? एवढे झाले. किती उरले? त्यावेळेस 6 रुपये उरले होते. ते 6 रुपये कुठे आहेत ही विचारणा दादांनी केली आणि मी पैसे काढून दादांच्या हातामध्ये दिलं. कार्यकर्ता कसा तयार करायचा, कार्यकर्त्याला बळ कसं द्यायचं, हे दादाकडून शिकलो. त्यानंतर अनुषंगानं साहेब तालुक्याचं नेतृत्व करत होते. साहेबांची छाया तर होतीच, परंतु मग पूर्णपणे पक्षाला वाहून घेण्याची भूमिका घेतली. मग विष्णू काका हिंगे पाटील तालुका युवकचे अध्यक्ष असताना ह्या पंचायत समिती गटाचे युवकचा अध्यक्ष म्हणून मला काम करायची संधी मिळाली. पक्ष संघटनेमध्ये तालुका राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तालुका काँग्रेस पक्षाच्या पदापर्यंत संघटनेमध्ये राहून कामं केली. या माध्यमातून लोकांच्या सुखात, दुःखात, आनंदाच्या क्षणात नेहमीच त्या ठिकाणी सहभागी होता आलं. हे सगळं करत असताना समाजाच्या मूलभूत गरजा काय आहेत, समाजाचे काय प्रश्न आहेत, याचीसुद्धा जाणीव होत गेली. आणि ती प्रश्न नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून मी प्रामाणिकपणे आजपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं करत असताना साहेबांचं नेतृत्व आणि साहेबांनी ह्या तालुक्याला कसं जपलं आहे आणि ह्या तालुक्याच्या जनतेचं साहेबांवर किती प्रेम आहे, हे सुद्धा अनेक वेळा बघायला त्या ठिकाणी मिळालं. हे सगळं करत असताना गावातील, ह्या पंचायत समिती, जिल्हा परिषद गटातील, तालुक्यातील अनेक मंडळींचा, कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी सहवास लाभला. परंतु भूमिका फक्त माझी स्पष्ट होती. मला उद्योगधंद्यामध्ये कधी असं वाटलं नाही की मी फार पुढं जावं. उद्योगधंद्याचा आपण 2 रुपये ज्या कमवावेत, ठीक आहे, पोटाला जेवढं लागतं तेवढे पैसे आपण कमवलेच पाहिजे. शेवटी आपलं घर, आपला उदरनिर्वाह हा तर चाललाच पाहिजे. परंतु याच्यापेक्षा मला समाज नेहमीच अत्यंत महत्त्वाचा वाटला
आणि समाज महत्त्वाचा असल्यामुळे आजही मी त्या ठिकाणी समाजामध्ये काम करतो. हे सगळं करत असताना नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघात संचालक म्हणून आणि त्यानंतर संस्थेचा प्रमुख अध्यक्ष म्हणून सुद्धा काम करण्याची संधी नामदार वळसे पाटील साहेबांनी दिली. परंतु ही संधी दिल्यानंतर अजून कुणाला तरी संधी दिली पाहिजे. शेवटी सगळेच कार्यकर्ते त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात आणि मला काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं. त्यावेळेस मी स्वतः साहेबांशी विनंती केली, साहेब तुम्ही मला संधी दिलेली आहे, आता दुसऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. मी त्या ठिकाणी राजीनामा देतो आणि तुम्ही दुसऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्या. माझी स्वतःची विनंती बघून साहेबांनी एका मिनटामध्ये स्मित हास्य करून होकार दिला आणि मी 1 वर्षाचाच कार्यकाल त्या ठिकाणी मला खरेदी विक्री संघाचा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे सगळं करत असताना आज चांडोली पंचायत समितीची निवडणूक लागली. निवडणूक लागल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी ह्या पंचायत समिती गटातील किंवा तालुक्यातील की रमेश खिलारी यांना संधी मिळाली पाहिजे, परंतु आरक्षण महिलेचं आहे, आता स्वतः रमेश खिलारींना संधी देता येत नसेल तर त्यांच्या सौभाग्यवतीला त्या ठिकाणी संधी द्या, अशी अनेकांनी त्या ठिकाणी मागणी केली. वास्तविक पाहता त्यांनी मागणी केली ही त्यांची चूक नव्हती. त्यांचं म्हणणं बरोबर होतं की सतत समाजामध्ये फिरणारा हा कार्यकर्ता आहे, समाजाचे प्रश्न याला माहीत आहेत. नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणानं हे प्रश्न हा सोडवेल. आणि हे सगळं करत असताना मी तुमच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादावर उमेदवारी या ठिकाणी घेतली. मला तुम्हाला नम्रपणानं निवेदन करायचे, नम्रपणानं विनंती करायची की अनेक प्रश्न वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून ह्या तालुक्यातले सोडवले गेलेले आहेत. ह्या पंचायत समितीच्या संपूर्ण 9च्या 9 गावांमध्ये सुद्धा अनेक प्रश्न सुटलेले आहेत, परंतु काही प्रश्न जे समाजाच्या नागरिकांच्या गरजेचे आहेत ते सोडवणंसुद्धा बाकी आहे किंवा प्रश्न हे वाढत जातात. मग आज संपूर्ण आपला हा जो कालवा आहे, ह्या कालव्याला पाणी येते, परंतु कालवा अनेक ठिकाणी गळती होते, झाडं झुडपं त्या ठिकाणी वाढलेली आहेत. ते काम आपल्याला प्रामुख्यानं त्याच्यामध्ये सुद्धा भूमिका घेणं गरजेचं आहे. जमीन शेती हिरवीगार झाली आणि शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न आज गंभीर होत चालला. तिथंसुद्धा आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना सामोपचाराने पाणंद रस्त्याचा प्रश्नसुद्धा त्याच अनुषंगानं मिटवला पाहिजे. गावागावामध्ये शेतकऱ्याच्या हिताचे जे निर्णय आहेत ते त्या ठिकाणी घेतले पाहिजेत, कारण तालुक्याचं नेतृत्व नामदार वळसे पाटील साहेब हे सगळं प्रश्न सोडवण्यामध्ये सक्षम आहेत. परंतु हे प्रश्न त्यांच्यापर्यंत घेऊन ते सोडून घेण्याची जबाबदारी निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये आपण घेऊ. हे सगळं करत असताना मी तुम्हाला मतदार बंधू भगिनींना विनंती करेल की आजपर्यंत 93 सालापासून लोकसभेचा विचार केला तर अनेक खासदार ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली त्यामध्ये शिवाजीराव दादा आढळराव पाटील साहेब असतील, डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील, देवदत्तजी निकम असतील, ह्या सगळ्यांचा प्रचार मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केला. कारखाना असेल, मार्केट असेल, शरद बँक असेल, खरेदी विक्री संघ असेल, कोणत्याही संस्थेची PDC बँक असेल, कोणत्याही संस्थेची जर निवडणूक लागली तर नामदार वळसे पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवार किंवा पूर्वीचा काँग्रेस पक्ष यांनी ज्यांना ज्यांना संधी दिली त्यांचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आजपर्यंत काम करत आलो. आमदार तालुक्याचा प्रमुख म्हणून पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत नामदार वळसे पाटील साहेबांचा एक निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम केलं. जिल्हा परिषदेचा विचार जर केला तर पक्षाने आजपर्यंत जिल्हा परिषदेला वसंतरावजी भालेराव साहेब असतील,
प्रमोदजी कानडे असतील, संजय गंगा काळे असतील, तुळशीताई भोर असतील किंवा आजही जिल्हा परिषदेला तुळशीताई भोर पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिलेली, ह्या सगळ्यांचं अगदी प्रामाणिकपणे काम केलं. पंचायत समितीला शिवाजीराव लोंढे साहेब असतील, डॉक्टर राजेजी पाटील साहेब असतील, मालनताई भोर असतील, आशाताई शेंगाळे असतील, ह्या सगळ्यांचा प्रचार पुढे राहून करण्याचं काम आजपर्यंत केलं. आणि मला आज एका प्रामाणिक, निष्ठावान आणि तुमच्यातल्या सतत तुमच्यामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे. तुम्ही आजपर्यंत अनेकांसाठी मतं मागितली, परंतु ह्यावेळेस तुम्ही जर मला संधी दिली तर निश्चितपणानं तुमच्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आज जेवढा फिरतो याच्यापेक्षा दुपटीनं निश्चितपणानं फिरेल. आणि तुम्हाला कधी माझ्याकडे यायची गरज लागणार नाही. एक फोन केला तर मी तुमच्या घरी येईल, तुमचा प्रश्न समजून घेईन आणि तो नामदार वळसे पाटील साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवाराच्या माध्यमातून सोडवण्याला निश्चितपणानं मदत करेल आणि सोडवलं जाईल. मी पुन्हा एकदा आपणा सगळ्या मायबाप जनतेला, मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती करतो. मी गरीब आहे, तुमच्यातला आहे, तुमच्यामध्ये राहणार आहे, मला समजून घ्या. आणि जिल्हा परिषदेला तुळशीताई भोर आणि पंचायत समितीला सीमा रमेश खिलारी यांच्या समोरील घड्याळाचं बटन दाबून ह्या दोन्ही उमेदवारांना नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आणि ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटाचा विकास करण्यासाठी प्रयत्न मार्गी लावण्यासाठी मदत करा. मी सदैव तुमचाच आहे, तुमचाच राहील, मला समजून घ्या ही विनंती करतो. मायबाप मतदार बंधू भगिनींनो, ज्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये 7 तारखेला शनिवारी सकाळी आपणा सगळ्यांना मतदानाला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि घड्याळाच्या पुढचं बटन दाबून जिल्हा परिषदेला सौ तुळशीताई सचिन भोर आणि पंचायत समितीला सौ सीमा रमेश खिलारी, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नामदार वळसे पाटील दादानं, खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटलांनी उमेदवारी दिलेली आहे, त्यांना भरघोस मतदान करून त्या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचे.